आम्ही R&D मधनं जास्तीचे रस्ते सुद्धा त्यांनी मागितले, तेही दिले नाही. आता ते भविष्यात मागताय तेही देऊ, कारण मतदारसंघाचा विकास करण्याचा आम्ही प्रण केलेला आहे आणि तो मतदारसंघाचा विकास आम्ही करणार आहोत. या भागाच्या गावामध्ये अगदी अगदी वस्त्यांवर वाड्यांवर चांगली पक्की सडक देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो पूर्ण करू. आता मी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जरी इथे आली असली तरी मी ग्रामीण विकास मंत्री आहे. मगाशी सोनवणे सरांनी सांगितलं की चंद्रकांत दादांनी, विनोदजींनी, मुख्यमंत्र्यांनी, मी आणि गिरीश बापटांनी नेहमी त्यांना सहकार्य केलं. तुम्ही जर बघितलं तर हे सगळे भाजपचे मंत्री आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये जास्त कम्फर्टेबल आहात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता काहीही इकडे तिकडे बघायची गरज नाही आहे. तुम्हाला एवढ्या सगळ्या मंत्र्यांनी एवढं सांभाळले तर या मंत्र्यांना तुम्हाला कुठेही सोडून घ्यायची गरज नाही. आता तुम्ही कुठे 100% एक पार्टी घेऊन बसता, आमच्याबरोबर येऊन जा, तुम्ही कुठे जायची चिंता नाही. आणि तुम्ही आमचे मित्र पक्ष आहात, तो एवढा निधी दिला, आमचा पक्ष आला तर केवढा निधी देऊ याचा विचार तुम्ही नक्कीच करण्याएवढे हुशार आहात. आणि त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की मी मुंबईत जन्मलो, मुंबईत वाढलो, पण मी इथे येऊन राजकारण केलं आणि पहिल्यांदाच आमदारकी लढलो आणि निवडून आलो. म्हणजे एखादा तरुण व्यक्ती काम करतोय आणि त्याच्या पाठीमागे जर सरकार उभं आहे तर त्याला काय आकाश ठेवणं होतं, त्याला कितीतरी काम करता येतं. मी 2009 म्हणजे मी तशी तुमच्यापेक्षा सिनियर आहे, कारण मी 2009 ते 2014 आमदार राहिलेली आहे आणि माझे वडील देशाचे सर्वोच्च नेता होते, पण मला 5 लाख रुपयाचा निधी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये 15 वर्षामध्ये कोणी दिला नाही. मग आम्ही काय करतो, मुख्यमंत्र्यांकडे जायचो. म्हणजे फार काही आम्हाला कोणाच्याकडे जावं लागलं नाही. माझ्या 5 वर्षाच्या काळात मी फक्त दीड वेळा मुख्यमंत्र्यांकडे गेले. एकदा मी चलत लॉबीमध्ये भेटले आणि एकदा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले. मुंडे साहेब तर कधी आलेच नाही. मी त्यांना सांगितलं की मला नगर उत्थानचे पैसे पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी शेवटच्या दिवशी 31 मार्चला रात्री 12 वाजता माझे पैसे वर्ग केले, कारण आधी वर्ग केले तर राष्ट्रवादीचे लोक पैसे वर्गच करू देत नव्हते आणि म्हणून शेवटच्या काळामध्ये त्यांनी ते केले. कसे केले मला माहित नाही, पण मला असं वाटतं की रात्री 12 वाजता ते पैसे वर्ग झाले म्हणजे त्यांनी एक आम्हाला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि न्याय देण्याचा प्रयत्न केला.